जीवन ट्रस्ट पेण येथे बाल संरक्षण सतर्कता व सुरक्षितता जनजागृतीपर अभियान संपन्न। रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचे मार्गदर्शन। गतिमंद मुलांची नामांकित शाळा म्हणून ओळख असलेल्या सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे बाल संरक्षण सतर्कता व सुरक्षितता अभियान 2024 हा जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला। सध्याची परिस्थिती, सामाजिक मानसिकता याचा विचार करून संस्थेने हा अत्यंत उपयुक्त व अनोखा जनजागृतीपर उपक्रम आयोजित केला होता। यावेळी व्यासपीठावर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, बाल न्याय मंडळ रायगड सदस्या डॉक्टर नीता कदम, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सिद्धी प्रिंटर्सचे मालक भूषण पाठक, कार्यक्रमाचे आयोजक सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील, सचिव वरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बोलताना खाकी वर्दीतला पालक या नात्याने सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद मुलांशी अत्यंत जिव्हाळ्याचा सुसंवाद साधला। तसेच सर्व पोलीस आपले पाठीराखे आहेत याची या कार्यक्रमातून जाणीव करून दिली। एवढेच नव्हे तर समाजातील सर्व स्तरात सावधानता, संवेदनशीलता व सतर्कता असणे गरजेचे आहे हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। तसेच समाजात चुकीचे वागणाऱ्यांची कधीच गय केली जाणार नाही असाही सज्जड दम देण्यात आला। बाल संरक्षण, सतर्कता, सुरक्षितता व निर्भयता याबद्दल घारगे यांनी उपस्थित महिला, विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांना सविस्तर मार्गदर्शन केले। संस्था समर्थपणे व सक्षमतेने गेली 20 वर्ष या विशेष मुलांसाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले। तसेच संस्थेचे कार्य पाहून मी अतिशय भारावून गेलो असेही गौरवोद्गार घारगे यांनी व्यक्त केले। सुहित जीवन ट्रस्ट पेणने पुढाकार घेऊन असा संवेदनशील उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्या समायोजित कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे। महामुंबईसह सुनील पाटील, पेण। काही पोलिसांमार्फत प्रशिक्षण देण्याचे किंवा संस्थेला काळजी घेण्याचं काय आव्हान केलं जाते सध्या, असं काही पोलिसांचा मानस आहे का? काही कार्यक्रम हाती घेतला का पोलिसांनी? आपण जिल्हाभरामध्ये आपण एक मोहीम सुरू केलेली आहे की सर्व जेवढे पण हेडमास्टर्स, प्रिन्सिपल्स आहेत तर त्यांना आपण उपविभागाच्या स्तरावरती त्यांच्या मीटिंग सुरू केलेल्या आहेत। आणि पहिल्यांदा म्हणजे काय की आपण प्रिन्सिपल्स आहेत त्यांना आपण अवेअर करतो आहोत। बऱ्याच वेळा काय असतो की म्हणजे आता आपण बदलापूरच्या घटनेमध्ये बघितलं किंवा काय होतं की वॉशरूम्स होते तर ते काय होते की अनअटेंडेड होते किंवा त्या ठिकाणी अशा तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात की वॉशरूम कुठं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, त्या ठिकाणी CCTV असला पाहिजे किंवा तुमच्या असे शाळांमध्ये अशी एखादी ठिकाण असतो की जे अनअटेंडेड असतो किंवा ज्या ठिकाणी अंधार असतो, ज्या ठिकाणी लहान मुलं असतात तर ती प्रोन असतात, तिथं काही म्हणजे अशी गोष्टी घडू शकतात। तर पहिल्यांदा ॲज अ प्रिन्सिपल म्हणून हे जे शाळेमधल्या ह्या ज्या काही गोष्टी करेक्टिव्ह मेजर्स आहेत तर ते कशा पद्धतीनं घेतल्या पाहिजे या गोष्टींच्यासाठी आपण एक अवेअरनेस सुरू केलेला आहे। दुसरा जो भाग आहे की आपण पोलीस स्टेशन स्तरावरती आपण या सूचना दिलेल्या आहेत की एक महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कॉन्स्टेबलचे पथक तयार करावं आणि दररोज 2 शाळांना भेटी द्याव्यात आणि तिथं असणारे जे टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि म्हणजे नेमक्या आतापर्यंत कुठल्या आणि कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात, शाळामध्ये नेमकं काय घडू शकतं याच्याबद्दल त्यांना कल्पना द्यावी आणि त्यांच्याकडं काही सांगण्यासारखं असेल तर म्हणजे त्या पण गोष्टी आपण ऐकून घ्याव्यात। अशा पद्धतीनं आपण ही मोहीम जी आहे ती जिल्हाभर आपण सुरू केलेली आहे। यामध्ये आता लेटेस्ट म्हटलं तर आत्ताच राज्य शासनानं यासंबंधीचा एक GR पण इश्यू केलेला आहे। तर त्यासंबंधी पण आपण वेगवेगळे समजा महसूल विभाग असेल, शिक्षण विभाग आहे, समाज कल्याण आहे यांच्या माध्यमातून जे आहे तर ते आपण यांच्यापर्यंत म्हणजे मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद।